रामकृष्ण हरी. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांशा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुणैश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली कराड तालुक्यातील वहागाव या गावामध्ये वैकुंठवासी परमादरणीय प्रातस्मरणीय तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचे एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श वडील, आदर्श पितृतुल्य समाजासाठीचं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे वैकुंठवासी बापूरावजी विठोबा पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं आपण या ठिकाणी समुपस्थित आहोत. खरं तर कीर्तनाची वेळ 9 ते 11 अशी संजूबाबांनी मला सांगितली होती, पण प्रवास फार लांबचा होता आणि ड्रायव्हर नसल्या कारणानं मला स्वतः ड्रायव्हर की करत इथं यावं लागलं. त्याच्यामुळं मला थोडासा येण्यासाठी उशीर लागला. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि थेट अभंगात प्रवेश. विठ्ठल विठ्ठल. आणि आमच्या पुण्याला पुण्यस्मरण ही 10 ते 12च असतात. मला वाटलं 9 मला मुद्दामून सांगितलं असेल किमान 10 पर्यंत यावेत, पण इथं आल्यावर कळलं नाही 9ला म्हणजे 9लाच असतात. संजूबाबांनी दम दिला ना मला फोनवर, आता विचारा ना कुठं जरी या ना मलाच काही सारखं फोन कर. त्यांची चिडचिड होणं साहजिक होतं, पण तरीसुद्धा माझ्यामुळं थोडासा त्यांना काही तारीख घेणाऱ्याला थोडासा BP हाय व्हावाच लागतो त्याच्यामुळंच त्यांची तब्येत अशी राहिली आहे, सारखं अगदी तगमग असते. त्याच्यामुळं बाबांना पण माझ्यामुळं थोडासा त्रास झाला. त्यांची दिलगिरी व्यक्त करते आणि आता अभंगात प्रवेश. विठ्ठल विठ्ठल. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा अल्पसा परिहार कीर्तनकारांना द्यावा लागतो. खरं तर हा भाग म्हणजे फडकऱ्यांचा भाग आहे. म्हणजे अनेक सारे फडकरी, सगळ्यात पहिला फड म्हणजे आमचा फड, म्हणजे देहूकरांचा फड हा सगळ्या फडांचा वडील फड मानला जातो. फड म्हणजे काय, तुकोबारायांचे वंशज ते देहूतनं निघाले आणि भगवंताच्या मंदिरात जाऊन भजन करायला लागले. भजन करणारा हा बाबा कुठल्या बाजूचा, हा कुठला भाग आहे, मग तो फड कुठला आहे असं म्हणून मग ते हा देहूकरांचा फड आहे. मग तिथून पुढं फडकऱ्यांची परंपरा चालू झाली आणि मग त्याच्यानंतर त्याचे तुकडे तुकडे पडत गेले. आणि तुकोबारायांच्या देहूकर फडाला सगळ्यात जास्त जर मान्यता कुठल्या भागानं दिली असेल तर ती पश्चिम महाराष्ट्रानं दिली. आणि त्यातही सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये तुकोबारायांचे खूप सारे पाईक तुकोबांच्या नंतर तयार झाले. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त फड परंपरा या भागामध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळं फडकरी आणि फड परंपरेची पाईक असणारी तुम्ही मंडळी आहात. आणि मोरेंच्या घराण्यातली माझी स्वतः आई असल्या कारणानं आदरानं मी म्हणले की पहिला फड आमचा, मोऱ्यांचा देहूकरांचा पहिला फड, त्याच्यानंतर सगळे फड. त्याच्यामुळे या फड परंपरेचे तुम्ही पाईक माणसं आहात. त्याच्यामुळे कीर्तनकारानं फार इथं ज्ञान शिकवू नये की अभंग कुणाचा आहे काय, पण कुणाचा आहे हे सांगितल्यामुळं आमच्या वाणीचं पावित्र्य म्हणून एकदा उच्चारण करते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला नाही ते सांगतायत स्वयंपाक झालाय, आम्ही धुतोय भांडी, लवकर उरकत घ्या असं सांगायचंय म्हणून आपटे, बाकी काही नाही. निवडलेला जो अभंग आहे तो अभंग म्हणजे महाराष्ट्रातील नामाष्टवलीमध्ये ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृत चंद्र आणि ऐश्वर्य समुद्र असं म्हणलं जातं, ते देहू निवासी वैराग्य राग रसिक, ज्यांच्या गाथ्याला पंचमवेद अशी मान्यता सर्व वारकऱ्यांनी दिलेली आहे. आणि ज्यांचा गाथा हा माणसानं वाचावा नवल नाही, ज्यांच्या गाथ्यातल्या अभंगाचा परिणाम झाडाझुडपांवरती सुद्धा झाला, ज्यांच्या अभंगाचं वाचन फक्त माणसांनीच नाही, झाडांनीच नाही, तर नदीनं सुद्धा करावं असा ज्यांचा अधिकार आहे, ते तुकोबाराया. तुकोबांची गाथा ज्या वेळेला इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली, 13 दिवस अनुष्ठान केलं तुकोबारायांनी. गाथा जर वर आल्या नाही तर देवा प्राणांतिक उपोषण चालू राहील. ते काय आत्ताच उपोषण होतं का, आज केलं 2 दिवसांनी मोडलं परत महिन्यानं चालू केलं, अशी उपोषणं नसतात. एकदा का माणूस उपोषणाला बसला की जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत उपोषणावरनं उठायचं नाही. मेलाच पाहिजे असं नाही, पण तुकोबाराय म्हणले माझं प्राणांतिक उपोषण आहे, माझ्या गाथा माघारी द्याव्यात या इंद्रायणी माईनं, आणि जर नाही दिल्या तर मी प्राणांतिक उपोषण करणार. 13 दिवस ते उपोषण चाललं आणि 14व्या दिवशी पहाटे पहाटे इंद्रायणी मातेनं त्या गाथा जशाच तशा कोरड्याच्या कोरड्या गाथा बांधलेल्या स्वरूपात आणून दिल्या तुकोबारायांना. तुकोबांनी गाथा हातात घेतल्या, डोळ्यातले 2 ओघळत्या पाण्याचे त्या ग्रंथावरती पडल्यानंतर इंद्रायणी मातेकडं बघून एक प्रश्न विचारला, माते जर तुम्हाला माझ्या गाथा माघारीच द्यायच्या होत्या तर मग
13 दिवसाचा अवधी का घेतला? आज घेतल्या होत्या, दुसऱ्या दिवशी माघारी केल्या असते तरी चाललं असतं ना, पण 13 दिवस तुम्ही मला वाट का बघायला लावली? त्यावेळेला इंद्रायणी मातेचं उत्तर असं होतं की लोक माझ्यामध्ये येतात, आंघोळ करतात, सगळं पाप माझ्याकडे देऊन जातात आणि माझं पुण्य घेऊन जातात. लोकांचं पाप घेऊन घेऊन मी मलिन झाली आहे आणि त्या मालिन्याचं इतकं काठिण्य झालंय की ते निघण्यासाठी, ते पाप धुण्यासाठी कुठल्या तरी सत्पुरुषाच्या वचनांची माझ्या कानावरती म्हणजे ती प्राप्त होणं मला गरजेचं होतं. मला काय कुठल्या सत्पुरुषाचा संग लागला नाही, पण जशा तुमच्या गाथा माझ्याकडे आल्या तशा नाही ऐकून पण किमान वाचून तरी माझं मालिन्य निघून जाईल का याचा मी विचार केला. 13 दिवस मी तुमच्या अभंगाच्या गाथ्याचं पारायण केलं. 13व्या दिवशी मी पुन्हा पूर्ववत झाले, तितकीच पुण्यवान झाले आणि मग 13 दिवशी गाथा पारायण पूर्ण झाल्यानंतर मी गाथा तुम्हाला माघारी आणून दिल्यात. पारायणाला 13 दिवस लागले म्हणून 13 दिवस त्या गाथा खाली होत्या. 14व्या दिवशी तुम्हाला माघारी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे इंद्रायणीनं सुद्धा स्वतःचं मालिन्य घालवण्यासाठी ज्या ग्रंथाचा आधार घेतला त्या तुकोबरायांच्या गाथेमधला सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा आणि सर्वसामान्य जीवाला सद्गती प्राप्त होण्यासाठी जीवानं काय करावं हे सांगणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. जीव जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाच्या जीवनाचं एकमेव साध्य आहे. ते साध्य म्हणजे नित्य निरामय निरतिशय परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि दुःखातून आत्यंतिक निवृत्ती व्हावी. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, मला दुःख होऊ नये आणि मरणोपरांत तर अजिबातच होऊ नये. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मग जर सुख मिळवायचं असेल मरणोपरांत तर काय व्हावं लागेल, आमची सद्गती झाली पाहिजे. मरणोपरांत आम्हाला जे लोक भेटणार आहेत, एकतर तो स्वर्गलोक असावा नाहीतर मग वैकुंठ लोक असावा. मृत्यू लोक सोडल्यानंतर आम्हाला पुन्हा नरकामध्ये जाण्याची इच्छा राहत नाही. मग आम्हाला जर त्या स्वर्गात जायचंय, आम्हाला जर वैकुंठात जायचंय, तर त्यासाठी जीवानं इथं जिवंतपणे प्रयत्न केले पाहिजेत. मग कुणी प्रयत्न केलेत का, तर हो केलेले आहेत. कुणी केलेत? तुकोबा म्हणतात मी आयुष्य याच्यासाठी घालवलंय, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी? तर शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायचा आहे. काही जण म्हणतील मग ते मरताना मरायच्या वेळेला बघू ना, जिवंतपणी का? शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरणच येईल असं ज्याच्या आलं त्याच्या सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. अंधकारी जाच्या नामाले मुखा, अंधकारी जाच्या नामाले मुखा, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. एकदम परफेक्ट प्रमाण. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या क्षणाला भजन यावं असं वाटत असेल तर या वाणीला सवय असली पाहिजे आयुष्यभर भजनाची. काही आयुष्यात घडू द्या, मुखात हेच आलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल. नाही सांगते, असं आलं पाहिजे. कीर्तनातलं नाही, असं जर भजन आपल्या मुखामध्ये अखंड आलं ना तर मग एकशी शेवटच्या क्षणाला नाम मुखात येईल. आणि मुखामध्ये शेवटच्या क्षणाला जर नाम आलं तर यमदूत थेट सांगतात, ए बाबांनो हा आमचा माणूस नाही आहे. कारण नामधारकाच्या गावाच्या शिवेला सुद्धा जायचं नाही. नका जावं तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन येवा गिरट्या फिरे भोवते, नका जावो तया गावा, नामधारकाच्या शिवा. हा शिक्कामोर्तब एकदा का नामधारक म्हणून आपल्यावरती झाला ना, आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार अणिक या जर निर्णयापर्यंत आपण पोहोचलो
तर यम सुद्धा आपल्याला हात लावणार नाही. पण यमानं हात लावू नये याच्यासाठी भजन केलं पाहिजे, याच्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. आणि माझा एक छोटासा मुद्दा आहे, जरा व्यवस्थित ऐका. सगळीकडं जाताना आपण तयारी करतो, मग मरायला जाताना तयारी नको का करायला? विचार करा याच्याबद्दल. साधा आपल्याला एक जिल्हा सोडून पंढरपूरला जरी जायचं असेल ना, तरी आपण 15 दिवस बॅगा पॅक करतो. पंढरपूरला जाताना जिल्हाच बदलायचा आहे. सातारा जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात जायचंय तरी 15 दिवसाची तयारी आहे. जर कोणी चारीधामला गेलेला असेल तर त्यांना विचारा, चारीधाम यात्रेला जायचं म्हणलं तर किमान महिना 2 महिने तयारी करतात. का? तिकडं बर्फ आहे, तिकडचं वातावरण कसं आहे, मग स्वेटर खरेदी करा, मग कानाला बांधायचं खरेदी, ही सगळी तयारी आपण करतो. मग 2 महिने तयारी करतो. का? फक्त राज्य बदलायचंय तरी 2 महिन्याची तयारी आहे. जर कोणी बाहेर देशात गेला असेल तर त्यांना विचारा, बाहेर देशात जायचं असेल तर 6 महिने तयारीला घालवतात. मग तिकडचं टेम्परेचर चेक करा, -डिग्री आहे का, मग ते -5 आहे का, -10 आहे का, अबोव 10 आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीचे जॅकेट घ्या. अमेरिकन टुरिस्टरची किंवा कुठली पाहिजे ती आपल्याला योग्य ती बॅग घ्या. 6 महिने तयारी असते. मग आता एक विचार करा, जिल्हा बदलायचा आहे तरी 15 दिवसाची तयारी आहे, राज्य बदलायचंय तरी महिना 2 महिन्याची तयारी आहे, देश बदलायचा तर 6 महिन्याची तयारी आहे. मग हे जग बदलून आणि जग सोडून जाताना किमान 1 वर्षाची तरी तयारी नको का? म्हणून मरायच्या अगोदर 1 वर्ष तयारीला लागा. जमेल ना? कसं जमेल? डेथ डेट कुठं डिक्लेअर आहे, मरणार कधी काय माहिती. म्हणून तर कबीरदासजी म्हणतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हर किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हर किसी का. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह जाईल जाईल त्याशी काळ वा खाईल. का खाईल? कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. भगवंत गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकात सांगतात, जातस्य हि ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किंवा गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा श्लोक, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेची ना. क्षण भंगुर नाही भरवसा भरे सावध तोडा मायाशा. काही लचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे वळ सागा. म्हणून राम राम स्मरा म्हातारपणी आधी. होय बरोबर, चुकले. राम राम स्मरा आधी. मग कशाच्या आधी? शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वाम हरिम भजेत. 100 कामं सोडत जा, पण जेवण वेळेवर करत जा. कीर्तन उशिरा चालू झालं तरी असं नाही, पण आपली जुनी माणसं सांगायची 100 कामं सोडा पण वेळेवर जेवण करत चला. 1000 कामं सोडा पण 1000 कामाच्या आधी स्नान वेळेवर करत जा, संध्या वेळेवर करत जा. 1,00,000 कामं सोडा पण 1,00,000 कामाच्या आधी दान वेळेवर करत जा. आणि 1,00,00,000 कामं सोडा पण 1,00,00,000 कामाच्या आधी माझ्या भगवंताचं भजन आधी करत जा. म्हणून कोटीम त्यक्त्वाम हरिम भजेत. म्हणून राम राम स्मरा आधी. 1,00,00,000 कामाच्या आधी त्या भगवंताचं भजन करा, कारण आपल्या देहाचा भरोसा देता येत नाही. आता इथं मी कीर्तन करतेय, पुण्याला घरी मी नीट जाईल की नाही याची सुद्धा खात्री नाही. एवढ्या प्रेमाने नका ना म्हणू, फार मोठी कीर्तन आहेत मला आता रामनवमी हनुमान जयंती, पण हेच वास्तव आहे. या देहाचा काही भरोसा देता येत नाही. दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा, या देहाचा भरवसा नाही, या देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा नाही, या देहाचा भरवसा नाही, देहाचा भरवसा.
बाबांनी निवडलेले कलाकार म्हणजे एकदम भारीच असतात, त्याबद्दल काही शंकाच नाही. माझ्या पाकिटातले 500 तुम्हाला, माझे 5000 वाढवून द्या. हा, कोणा दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. या देहाचा काही भरोसा देता येत नाही. जशी कपडे खराब झाली, फाटली की आपण ती टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो ना, तसंच या शरीराचं आहे. शरीरही एकदा का जुनं झालं, फाटलेला तर हा देहच आहे. ज्ञानोबराया आज तागा आहेत त्या पांडुरंग परमात्म्याशी भांडणं करतात. देवा नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिधली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. 9 ठिकाणी छिद्र आहेत याला, 9 ठिकाणी फाटलेला हा देह आहे. वरनं जुना झाला की त्याला ठेवून घेता येत नाही. पण मला कायम पडलेला एक प्रश्न आहे, तुम्हाला विचारू का? तुम्हाला जर काही वाटत असेल याच्यावरती तर मग तुम्ही मला याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकता. अंगावरची जुनी कपडे टाकून नवीन कपडे घालणं हे आनंदाचं की दुःखाचं? फाटलेली कपडे टाकली आणि नवीन चांगली नवी कोरी घातली, हे आनंदाचं का दुःखाचं? आनंदाचं. मग जर जुनी कपडे टाकून नवीन कपडे घालणं आनंदाचं आहे, तर जुना झालेला देह टाकून नवीन देह धारण करणं आनंदाचं का दुःखाचं? खोटारड्या दुःखाचं म्हणतो लगेच. आपली मानसिकता काय माहिती का, या शरीरावर आपण खूप प्रेम केलेलं आहे. म्हणून हा शरीर ज्या वेळेला हे शरीर सोडायची वेळ येते ना, त्यावेळेला असं वाटतं नको नको नको. या शरीरासाठी साड्या घेतल्या आहेत, या शरीरासाठी 50-50 तोळे घातलेले आहेत, या शरीरासाठी बंगला बांधलाय, या शरीरासाठी बेड घेतलेला आहे, या शरीरासाठी एवढे सगळे भोग उपलब्ध केलेले आहेत. आपल्याला शरीर सोडताना शरीर सोडण्याचं दुःख नसतं, या कमवलेल्या गोष्टी सोडण्याचं जास्त दुःख असतं. आणि ते होऊन नाहीये म्हणून अजिबात काही कमवून ठेवायचं नाही. असं म्हणू नका, पण हे लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत काय भोगायचे ते भोगून घ्या. पण जाताना मात्र त्रास नाही झाला पाहिजे. जाताना हे तत्वज्ञान डोक्यात फिट बसलं पाहिजे. मी जन्माला येण्याच्या अगोदर ही जागा हा बंगला कुणाचा तरी होता. मधल्या वेळेमध्ये म्हणजे माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यूपर्यंत तो मी वापरला आणि मी मेल्यानंतर मी बरोबर घेऊन जाणार नाही. तो कितीही प्रयत्न करून मला ज्याला द्यायचंय ठरवलेला असेल तरी त्याच्याकडे तो जाणार नाही. त्यानं ज्याच्याकडे ठरवलेला आहे त्याच्याकडेच ते सगळं जाणार आहे. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल आसक्ती मी ठेवायची नाही. कॉन्ट्रॅक्टर कोण जर असेल तर त्यांना माहिती असेल, BOT तत्व असतं. BOT तत्व हे रोड जे बनवतात ना त्यांना सुद्धा विचारा. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बिल्ड, ऑपरेट अँड आफ्टर दॅट ट्रान्सफर, म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. बांधून दिलेलं आहे याचा पुरेपूर वापर करा आणि तो ज्याचा आहे त्याला माघारी करा. आता साधा विषय आहे, लग्नाच्या साठी आपण कार्यालय बुक केलं, लग्नाच्या दिवशी पूर्ण दिवस कार्यालय वापरलं आणि संध्याकाळी सोडताना जर कुणाला असं वाटलं माझ्या मुलाचा किंवा माझ्या मुलीचा एवढा मोठा सोहळा या कार्यालयात पार पडलेला आहे, जीव जरी गेला तरी मी कार्यालय सोडणार नाही असं म्हणल्याबरोबर कार्यालय मालक काय करेल, लगेच तुमच्या नावावर कार्यालय करून देईल. बरोबर? पहिल्यांदा गोडीत सांगेल, ए बाबा निघ, नाही निघालं तर मग धक्के मारून आपल्याला बाहेर काढेल ना. पण आतापर्यंत कोणी रडलेलं मी सुद्धा बघितलं नाही किंवा तुम्ही बघितलेलं नसेल. कार्यालय भाड्याचं आहे, ते ज्याचं आहे त्याला माघारी करायचंय. जी मानसिकता कार्यालयाबद्दलची आहे ना तीच मानसिकता या शरीराबद्दलची निर्माण करा. हे भाड्याचे लोकाचे, भाडं संपलं की माघारी द्यायचंय. मग जर भाड्याचं असेल तर हे गेल्यानंतर रडता कामा, हे तुम्हालाच असं सांगतीये, बाकी कोणाला नाही सांगायचं मला. कारण माता माऊल्यांनाच फार दुःख असतं, माता माऊल्याच फार रडतात. पण आपल्याला एकदा काही तत्व, छोटी छोटी तत्व आहे तो ही कळली ना की माणसाला दुःख. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला असं कदाचित बाबा म्हणत असतील का? आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगले त्याच्यामुळे आत्मा जाणार नाही, शरीर मात्र जाणार आहे. आणि त्यांचंच काय, या लोकात म्हणजे ज्या लोकात आपण जन्माला आलेलो आहे त्याला नावच मृत्यू लोक आहे. आणि याचं एकच सत्य आहे, इथं जन्माला आलेला प्रत्येक जण मृत्यूच्या दाढेत जाणार आहे. खचितच असं घडतं
की मृत्यूवरती विजय मिळवता येतो. मृत्यू लोकात मृत्यूवरती विजय मिळवणारे कोण? तुकोबराया. मृत्यूवरती विजय मिळवणारे कोण? ज्ञानोबराया. मृत्यूवरती विजय मिळवणारे कोण? सकल संतांची मांदियाळी. सगळ्यांचा विचार करा ना, मरणाला घाबरले नाही. तुकोबराया तर म्हणतात मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी. मन केले मनी होते कैसे, मन केले मनी होते कैसे. आता तुम्ही पहा मुझे न बाल, आता तुम्ही पहा मुझे न बाल. तेरे मनी होते तेरे मनी होते आता तुम्ही पहा मुझे न बाल, आता तुम्ही पहा मुझे मरण यायच्या अगोदरच आम्ही आमच्या देहाबद्दलची आसक्ती सोडली आणि हाच खरा मोक्ष आहे. म्हणून तुकोबांना जीवनमुक्त अवस्था लाभली. जीवनमुक्त काय? मोक्ष म्हणजे तरी काय? मोक्षाचा साधा अर्थ सांगते. माणूस मरण आल्यानंतर त्याच्या इच्छा जर अपूर्ण राहिलेल्या असतील तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं, त्याच्यामुळे त्याला मोक्ष नाही मिळाला. पण मरण यायचंय पण इच्छा संपल्या. जे काही मिळवायचं होतं ते मिळवून बसलेलो आहेत, आता काही कमवायचं राहिलं नाही. आणि असं आपण कधी म्हणत नाही. आपण मरस्तोपर्यंत आपलं काही ना काही बाकीच असतं. एका तर आजीला मी फार 94-95ला गेलेली आजी होती. असा शेवटचा घोट द्यायला म्हणून ते म्हणले ताई तुमच्या हात नाही घोट द्या. घोट द्यायला गेले, आजीने धरला ना हात, लगे मला घेऊन जाते काय करून. अरे म्हणलं काय झालं आजी? पण तिचं लग्न नीट करा, पण तिचं लग्न नीट करा. म्हणलं आजी तुम्ही मेल्यानंतर काही व्हायचंच नाही का? आणि त्या पणतीचं लग्न नीट करा एवढं म्हणण्यामुळं पुढचा जन्म पणतीच्या पोटी घ्यावा लागेल. आणि असं मी का म्हणते, जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. बरं एवढी लग्न बघितल्यावर पणतीच्या लग्नाची काळजी करायचं काही कारण आहे का? पण तरी वासना शिल्लकच आहे ना. त्यांना असं म्हणायचं होतं की थोडं पणतीचं लग्न बघून मेले असते म्हणजे किती लग्न बघायची, पण तरी वासना शिल्लकच आहे. आणि त्या जड भरत राजानं वानप्रस्थाश्रम, आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 प्रकारचे आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. 1 ते 25 वयोगटातल्या तरुणांनी ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे. त्याचा पण कळत नाही आता आणि त्या मार्गाने जातही नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे 25 वर्ष ज्यानं ब्रह्मचर्याचं पालन केलंय ना, तिथून पुढची 75 वर्ष तो आनंदानंच जगणार जा. पण ज्यानं 20 आणि 25च्या मध्येच वाटोळं करून घेतलं ना, तो कधीच सुखी नाही संसार करू शकत. त्याच्यामुळे 25 पर्यंत ब्रह्मचर्यच पाळलं पाहिजे. 25 ते 50 गृहस्थ जीवन स्वीकारलं पाहिजे. धन्य हो गृहस्थाश्रम हा. गृहस्थाश्रम हा धन्य आहे, कारण बाकीच्या 3 धर्माचं पालन करणारा हा गृहस्थाश्रम आहे. त्याच्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. मी म्हणते म्हणून करू नका. जर तुम्हाला आजन्म ब्रह्मचारी राहायचं असेल तर माझी काही हरकत, पण असं बळजबरी राहा म्हणलं तरी राहत नाही. पण 25 नंतर तुम्ही लग्न करू शकता. 25 ते 50 हा गृहस्थाश्रम. पण 50च्या पुढे गेल्यानंतर माणसानं गृहस्थाश्रमी राहू नये. आणि जर राहिलात तर तुम्हाला संसार किंमत देत नाही. 50च्या पुढं ज्यांनी डोकी संसारात घातली त्यांची डोकी मारत नाही कोणी, पण विचार करून करून फुटून जातात. अरे एवढं सगळं मी कष्टानं उभं केलं, आईतच कोणीतरी आलं आणि हे खायला लागलं, आता कसं व्हायचं माझं, आता कोण मला विचारत नाही, सगळेजण म्हणतात हिला काही अक्कल नाही. असं होतं हो. म्हणून 50 आणि वयाचा आकडा पण आपल्याला सांगत असतो की आता तुम्ही संसार करू नका. 50 संपलं की आकडा किती चालू होतो वयाचा? 60 लगेच नाही काका. 50 एकट्यानं कुठं जायचे नाही. वनात जाऊ नका, पण घरातली परिस्थिती वनासारखी निर्माण करा. आणि अजून एक वाक्य सांगते, वन हे बाहेर नसेल तरी चालेल, पण वन हे मनात असलं पाहिजे. मनात जर संसार असेल तर वाटोळं, पण जर मनात वन निर्माण झालं ना तर मग संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला असं आपल्याला जीवन जगता येतं. 50च्या पुढं फार विचार करायचा नाही. 50च्या पुढं माता माऊल्यांनी तर नियम लावून घ्या, आपली वाणी बंद झाली पाहिजे. आणि वाणीला सांगा बोलण्याची नाही, बोलण्याची नाही एका हरी वेळ काही, बोलण्याची नाही,
काही. आणि जर अखंड बडबड करत राहाल तर देवाची भेट होणार नाही बरं का. ज्ञानोबा सांगतात, अनंत वाचाळ वरळती परळ तया कैसा गोपाळ दयाळ पावे हरी. त्याच्यामुळे आपल्या वाणीला सांगायचं, तुझं थोडंसं आता तोंड शांत कर, जास्त बडबड करू नकोस. सगळ्यात जास्त ऊर्जा जर शरीरातली खर्च कशाने होत असेल ना तर ती बोलण्यानं होत असते. आणि सगळ्यात जास्त वितंडवाद जर घरामध्ये कशामुळे लागत असतील ना तर ते फक्त बोलण्यामुळे लागतात. म्हणून आपल्या वाणीला आपणच आवर घालायचा. बोलताना असं बोलावं की तुमचं बोलणं पण लोकांनी विकत घेतलं पाहिजे. आमच्यासारखं नाही पण माणसाने म्हणलं पाहिजे, या माणसाजवळ किमान अर्धा तास बसा, आयुष्याचं सार हा माणूस सांगून जातो. तुमचं बोलणं तोला मोलाचं असावं. लाखात एकच वाक्य बोलावं पण लोकांनी असं झेलावं. तुम्ही बोलावं, लोकांनी ते वाक्य इम्प्लिमेंट म्हणून जीवनात वापरावं, याला बोलणं असं म्हणतात. आणि जर माझं बोलणं गरजेचं नसेल तर अयोग्य ठिकाणी अयोग्य माणसांशी मी बोलणं योग्य नाही असं समजून मौन धरा. आणि मौन धरल्यानं फायदे होतात बरं का. इन्स्टंट 2 फायदे सांगू का. मौन धरलं की एकतर तुमची वाणी खोटं बोलत नाही, बोलायचंच नाही, मग खरं काय आणि खोटं काय, त्याच्यामुळं खोटं बोलणं हा अपराध निघून जातो. आणि दुसरा फायदा होतो, बोलताना आपल्याकडनं प्रियम ब्रूयात, म्हणजे सत्यम ब्रूयात तर आहे पण प्रियम ब्रूयात, माणसानं बोलताना गोडच बोललं पाहिजे. जे सगळ्यांनाच जमतं असं नाही. काही माणसं इतकी गोड बोलतात की फार गोडच बोलतात आणि त्याच्या गोड बोलण्यावरूनच कळतं की हा आतल्या गाठीचा आहे. फार गोड बोलणं पण नसं, पण शक्यतो कुणाच्या काळजाला दुखावेल असं आपलं बोलणं कधी असू नये. हे जे बोलणं आहे त्या काठिण्याच्या बोलण्यामुळं एखाद्याच्या अंतकरणाला जर दुखापत झाली तर ती तळमळ सुद्धा भोगावी लागते. आणि जर आपण बोललोच नाही तर ही अडचण आयुष्यात येणार नाही. म्हणून इन्स्टंट 2 फायदे होतात. त्याच्यामुळं मौन धरा. आणि जर तुम्हाला बोलायचंच असेल तर म्हणा, विठ्ठल 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 नाम जप करत राहा. चला, मी हे सांगत होते की माणसानं 51 झालं की त्याच्या मनामध्ये वन निर्माण करायचं, वाणीमध्ये भजन ठेवायचं, दुसरं काही करायचं नाही. 51 ते 75 वयापर्यंत वानप्रस्थ आश्रम असतो. वनात जायचं असतं. जडभरत राजांनी सगळ्या राज्याचा त्याग केला आणि वनात जाऊन राहायला लागले. वनामध्ये रोज उठावं, सकाळी स्नान करावी, त्याच्यानंतर सगळ्या जंगलामध्ये फिरून फुलं फळं देवाच्या नैवेद्यासाठी आणावी, देवपूजा करावी आणि दिवसभर ध्यान करावं. असा त्यांचा चांगला दिवस जात होता. पण एके दिवशी अचानक त्यांच्या कुटीच्या जवळच असणाऱ्या नदीमध्ये एका हरणीच्या पाठीमागे एक वाघ लागला होता. आणि हरणी गर्भिणी होती. ती इतकी घाबरली की नदी पार करत असताना तिचा गर्भ गळून पडला. त्याच्यातनं छान सुंदरसं पाडच बाहेर आलं. पण आता ती नदी पार करायची वाघाला काही जमलं नाही. वाघानं विचार केला, पाण्यामध्ये जेवढ्या गतीनं हरिण पळतं तेवढ्या गतीनं मी पळू शकणार नाही, हरिण काय मला भेटणार नाही. त्याच्यामुळे तो नाराज होऊन निम्म्यातच माघारी गेला होता. पण तिला ते माहिती नव्हतं, त्याच्यामुळे ती पळत राहिली. आणि पळताना ती डिलिव्हरी झाली, बाळंत झाली, हे तिला कळलं नाही. ते पाडस पाण्यात पडलं, त्याच्या नाकातोंड्यात पाणी जायला लागल्यानंतर ते ओरडायला लागलं. जडभरत राजांनी कोणाचा आवाज येतोय म्हणून कुटीच्या बाहेर येऊन बघितलं, त्या पाडसाला बघितलं, पळत पोहत गेले, पाडसाला बाहेर काढलं, त्याला साफ केलं. त्याच्या आईला बराच वेळ शोधण्याचा प्रयत्न केला पण आई काही सापडेना. त्यांना वाटलं कदाचित भगवंताची इच्छा असेल मी याला सांभाळावं. मग त्याला थोडे दिवस सांभाळून त्याला पुन्हा जंगलात सोडून येणं, त्याच्या घरी सोडून येणं हे त्यांचं कर्तव्य होतं. पण जीव जडला त्या पाडसावरती. छोटंसं आहे, गोड आहे, माझ्यावर आधारित आहे. मग जे फळं फुलं आणायला पूजेसाठी जायचे ते आता गवत गोळा करायसाठी जायला लागले. कोणाला? ह्यांचा इकडं वनात संसार चालू झाला पाडसाबरोबर. छोटा आहे, माझं बाळ आहे, माझं बाळ आहे असं म्हणून त्याला सांभाळायला लागले. आणि अंतिम काळ जवळ आल्यानंतर साधूंनी सांगितलं, जडभरत राजांचा अंतिम काळ जवळ आलेला आहे, त्यांची शेवटची इच्छा काय असेल ते विचारा. सैन्य त्यांच्याकडे गेलं आणि विचारलं, राजाची काही इच्छा? त्यांनी जाताना फक्त एक सांगितलं, मी तर मरायला लागलोय पण फक्त या पाडसाची काळजी घ्या. एवढं एकच वाक्य बोलले, पाडसाची काळजी घ्या. म्हणून जडभरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. शेवटची एक इच्छा, आयुष्यभर भजन करणारा, शेवटची एक इच्छा चुकले. त्याच्यामुळे त्यांना चुकली यावर मग फेरा पडे, पुन्हा फेऱ्यात पडावं लागलं. जडभरत राजांसारख्या अधिकाऱ्याची जर ही दुर्दशा आहे तर आपली काय होईल. म्हणून आपण मरताना बाकी काही इच्छा नको, वासना नको, ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या कर्मानं जसं होईल तसं होईल. देवा मला सोडवा, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आणि तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. म्हणून उत्तिष्ठत, जागृत, प्राप्य वरांनी बोधत, हे जे आपल्याला श्रुती सांगते ते याच कारणासाठी आहे. आता तरी झोपलेले असाल तर जागे व्हा आणि जागे होऊन भगवंताच्या चरणाला लागा, त्याचं भजन करा. कारण एकदा का हा नरदेह गेला की मग कसला भगवंत. काकड्यात आपण प्रमाण म्हणतो, उठा उठा साधू संत साधा आपुले हित, साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह
प्रमाण म्हणले माग जाईला हा नरदेह म्हणले का? मी तरीच म्हणलं एवढ्या लवकर कसं काय उरकलं. उठा उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत म्हणून उठोनी वेगेसी चला जाऊरा उळासी जळती पातकांचा राशी काकडा रती देखलिया जागे व्हा सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. तुकोबरा म्हणतात जसा मी सावध झालो तसे तुम्ही सावध व्हा. आता जागा रे बाईनो तुम्ही जागा, आता जागा रे बाईनो आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सूर निजल्या सूर निजल्या सूर निजल्या नाडुनी बागा रे. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. स्वर निदल्या स्वर निदल्या नाडूने भागा. आता जागा रे भाई तुम्ही जागा. आता जागे व्हा सावध व्हा आणि सावध होऊन त्या भगवंताचं भजन करा. या जन्मात जर भजन झालं तर ठीक. अंतिम वाक्य सांगते असं समजा या जन्मात भजन झालं तर ठीक. हा जन्म जर चुकला ना तर किती जन्म घ्यावे लागतील सांगता येत नाही. दरवाजा आहे हा मुक्त होण्याचा. आणि या जन्मात आल्यानंतर सुद्धा जर संसारच करत बसलो ना अगोदरच्या योनीमध्ये आलतो त्यावेळेला संसारच केला ना. या जन्मात वैशिष्ट्य आहे नरदेहाचे नियोगे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असे या जन्मात. आणि जास्त मोठं साधनही करायचं नाहीये. कलियुगातल्या माणसांसाठी एक शॉर्टकट आहे. नरजन्माला आले तर त्यात तुम्ही कलियुगात जन्माला आलेले आहेत. कलियुगाचं ते वाईट पण फार लोक बघतात पण कलियुगाचं सामर्थ्य कोणी बघत नाही. कृतयुगामध्ये लोकांना ध्यान करावं लागायचं विष्णूचं त्यावेळेला मोक्ष मिळायचा. त्रेतायुगामध्ये कृतौ यध्यायतो विष्णू त्याच्या पुढचा श्लोक काही मला आठवे ना. त्रेतायाम भजतो मखैहि द्वापारं परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात भागवताचा श्लोक आहे. द्वापार युगामध्ये आपल्याला पूजा पाठ करावे लागायचे आगमोक्त पूजन तंत्रविधान विधियुक्त. पण कलियुगामध्ये हे सगळं बंद झालेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझे साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापार यागमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त ही अवघीच साधने कलीने लाजवली हरिकीर्तने जेथ नाचता गाता आपणे वश करणे परमात्मा. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कोणतं कीर्तन मी करते ते नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची. नामस्मरण करायचंय. आणि कलियुगामध्ये ज्यानं नाम जपलं बाहेर जाऊ नका घरीच बसा ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. त्यानं होईल काय नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. पण आपण घरी बसून काय केलं पाहिजे हरिमुखे हरिमुखे म्हणा. मग त्यानं काय होईल तर पुण्याची गणना नाही ते मी पुणेकर असल्यामुळं चुकून आलं. पुण्याची गणना कोण करी. पुण्य वाढायला लागतं पाप संपतं आणि देव भेटतो. ज्याला देव भेटलाय त्याला काय मोक्षाची काळजी आहे. मोक्ष त्याला आवळ्यासारखा मोठीत आहे. मग तो मोक्ष कधी कधी नको म्हणतो जसं तुकोबा म्हणतात. तुकोबा म्हणतात मोक्षा म्हा घरी कामारी हे दासी होय सांगू कैसे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. आम्हाला मोक्ष नको
तुम्हासच ठेवा तो मोक्ष असं म्हणण्याची क्षमता प्राप्त होते. पण त्यासाठी या जन्मामध्ये भजन केलं पाहिजे. भजन केल्यानं काय होईल? वैकुंठाला जाता येईल. काही जणांनी मला जर प्रश्न विचारलास, ताई भजना व्यतिरिक्त अजून असा कोणता मार्ग आहे का की त्या मार्गाने जाऊन आम्हाला वैकुंठ भेटू शकतो, देव भेटू शकतो, पण त्यासाठी काय काय करावं लागतं हे तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. वैकुंठा जावया वैकुंठा जावया वैकुंठा जावया तपाते सायास वैकुंठा जावया तपाते सायास वैकुंठा जावया तपाते वैकुंठा जावया तपाते सायास वैकुंठा जावया तपाते सायास वैकुंठा जावया तपाते सायास लागे जीवनाचा करणे भाऊ जावया तपाते सायास लागे जीवनाचा जावया तपाते सायास लागे जीवनाचा करणे भाऊ लागे जीवनाचा करणे भाऊ वैकुंठा जावया केला उपकार दया पुंडलिके केला उपकार ओ दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार ए वैकुंठा जावया जावया तपाते सायास ए लागे जीवनाच नाश करणे वैकुंठ जावया तपाते सायास हे लागे जीवानास ओ लागे जीवानास करणे वा, एकानं शेवट खर्जात केला, एकानं शेवट तार सप्तकात षटजात ना. हे मला काही कळत नाही त्याच्यातलं फार, त्याच्यामुळे थोडं ते म्हणतात ना जुगलबंदी जशी असते तसं प्रमाण व्हावं. एक एकाहून बळी रे आज अशीच अवस्था आहे. आणि बाबा तुम्ही तर आज काय वाजवताय, पण माझं घड्याळ बंद पडेना, नाही तर मग वाढवलं असतं अजून. बऱ्याच वादकांचा धा ऐकला की त्याला जा असं म्हणावं असं वाटतं, पण बाबांचा धा ऐकला की ऐकणाऱ्याच्या तोंडात आपसुकच वा असं निघतं. असं वाजवतात ते आमचे संजू बाबा आहेत. साला सुद्धा ज्याचा धाक आहे ते तुमचं वाजवणं आहे. त्याच्यामुळं सगळेच आज भारी आहेत. पण मला उशीर झाला, मरू द्या. हां, वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवनाश करणे भाऊ. वैकुंठाला जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तप करूनही जाऊ शकता, जप करूनही जाऊ शकता, अनुष्ठान करूनही जाऊ शकता. पण या मार्गातल्या अडचणी सांगते. जप करता करता झोप लागू शकते. समजा आपल्याला 3.5 कोटी जप केल्यानंतर वैकुंठ मिळणार आहे, पण 3.5 कोटी जपता जपता झोप लागते. आणि कुठल्या जपाला झोप लागली हे आठवत हा कुटाणा करण्यापेक्षा नकोच ना. फक्त आपण जप करायचा, पण तो जपायचा म्हणजे जपायचा नाही, मोजायचा नाही. मग त्या देवाला सांगायचं मोजायचं काम तुम्ही कर. फक्त ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. मोजायचं काम त्याच्याकडे द्या, आपण फक्त भजन करत राहा. आणि जेव्हा होईल 3.5 कोटी त्या वेळेला भेट. आणि जर नाही या जन्मात झालं तर पुढच्या जन्मात भेट, पण भेट जरूर असं त्याला म्हणा. आणि हे कधी म्हणता येतं? नामस्मरण करणारा हे म्हणू शकतो, बाकी नाही. पण जप जर मोजून जप करायचं म्हणलं तर ते देवाला पटत नाही. देव झोपा जास्त आणतो आणि असंही परमार्थात झोपा जास्तच लागतात. अजून जर मी 2 तास कीर्तन सोडलं नाही ना तर निम्मी लोक इथली काही ताईचं काही घरं नाही, कीर्तन काही वर्गत नाही, आपलं बसल्या बसल्या डुकल्या लागायला चालू होतील. त्याच्यामुळं परमार्थात झोप लवकर लागते. भजन करायला लागलं की झोप लवकर लागते. एका ठिकाणी तर मी कीर्तनाला गेले होते. कीर्तन झाल्यावर एक आजी आली आणि म्हणली, बाई असं तोंडावून हात फिरवला, बाई काय कार्यक्रम झाला तुझा, मला आवडला कार्यक्रम. आणि आमचं कसं आहे, आम्हाला असं कोणी म्हटलं की समाधान वाटतं. सगळ्यांनी म्हणा असं नाही, पण एखाद्या वयस्कर आणि सुजाण माणसानं असं म्हटलं की बरं वाटतं. मग मी मावशींचे धन्यवाद मानले आणि त्यांना विचारलं, मावशी माझ्या कीर्तनातला कोणता भाग तुम्हाला आवडला? गायन आवडलं का माझं वक्तृत्व आवडलं? त्यांनी सांगितलं तू काय बोलत होतीस मला माहीत नाही, पण सुरुवातीचा भाग चांगला होता. म्हटलं पंचपदी आवडली का? नाही म्हणे त्याला पंचपदी म्हणतात की हे माहीत नाही, पण चांगलं झालं कीर्तन. म्हटलं मग जर तुम्ही ऐकलंच नाही तर तुम्हाला आवडलं काय? त्या म्हणल्या, अगं तुला काय सांगू, मला निद्रानाशाचा रोग आहे, रोज 2-2 गोळ्या खाते तरी झोप लागत नाही. पण आज तुझ्या कीर्तनाला आले, सुरुवातीच्या 5 मिनिटाच्या तुझ्या गाण्यानं जे भारी झोप लागली मला, ते ज्ञानदेव तुकारामपर्यंत जागच नाही आली. म्हटलं वा चला, कशात तरी मला पास केलं हे महत्वाचं. तर इथं आल्यानंतर बऱ्यापैकी लोक
ही अडचण होते. त्याच्यामुळे त्या जपाच्या वेळेला ही अडचण व्हायला नको म्हणून जप नको. मग तप करायचं का? तपाला 12 वर्षाचा अवधी आहे. 12 वर्ष ओरबाडून पाला झाडांचा आपल्याला तप करावं लागतं. आणि एवढं तप तर आपल्याला तप करायला जमणार नाही. आणि अनुष्ठान ज्ञानोबा उघडपणानं प्रमाणात सांगतात, जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे. जप तप अनुष्ठान व्यर्थ. तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ध्यान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत मदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेव. अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थव्रत यमनेम न लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते नाही कळलं, मला कळलं. घ्यायचं भजनच घेणार आहे मी. काय बाबा पण हुशार आहेत. अहो मी पुढे करे बाबा, मला खानाखुना कळतात. आमच्या पुण्यामध्ये वक्त्यानं बोलायला चालू करावं, जर बोलणंच बंद केलं नाही ना तर असे हार समोर आणतात. हार घालून घ्या पण संपवा. तरी नाही बंद पडला तर नारळ आणून ठेवतात. बाबा संपवायचा नारळ घे, खाल्लं मानधन घे पण संपव. आणि तरी नाही बंद झालं तर माईकच बंद करून टाकतात. तसं बाबांनी पहिली सूचना दिली आहे, हां हाराचं ताट पुला आलंय उरका, विठोबा माई घ्या, उरकते. ते काय जरा श्रोते चांगले असले, गायक वादक चांगले असले की बरं वाटतं म्हणून बोलले, नाही तर उरकते. हा काय सांगत होते मी, काय विसरले त्या हाराच्या नादात. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थव्रत यम नेम न लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. आदरणीय आमचे गुरुवर्य चंद्रशेखर बाबा देगलूरकर एक वाक्य सांगतात, तूप साखरेनं जर रोग जाणार असेल ना तर कडुलिंबाचा पाला खाऊनच रोग घालवील असं म्हणणारा वेडा नाही का? तूप साखरेनं जातोय ना वा, गोड खाऊन रोग बरा कर, कडू खाऊन कशाला? मग सहज जर नामस्मरण करून वैकुंठ मिळत असेल तर आडे वेडे घेऊन वैकुंठाला जाण्यामध्ये काय अर्थ आहे? मग वैकुंठा जावया तपाचे सायस आणि लागे जीवा नाश करणे बहु. त्यापेक्षा तिकडं जाऊच नका. सोपा मार्ग संतांनी केलेला आहे. वैकुंठीचा देवच खाली आणलाय. वैकुंठीची मूर्ती आली भीमा तिरी, आली भीमा तिरी, लडका तो हारी यशोदेचा, लडका तो हारी यशोदेचा, लडका तो हारी यशोदेचा, लडका तो हारी. वैकुंठीची मूर्ती आली भीमा तिरी, लाडका तो हरी यशोदेचा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. तिकडं वैकुंठीचा कृष्ण पण पंढरपुरात आलाय. काय बनून आलाय? विठोबा रखुमाई. वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु. विठ्ठल विठ्ठल. त्या पुंडलिकानं वैकुंठीची मूर्ती खाली आणली म्हणून त्याला धन्यवाद. अभंगाचं द्वितीय चरण.
तया पुंडलिके केला उपकार. नाही, खरंच त्यानं उपकार केला म्हणून पांडुरंग आला, म्हणून तुमच्यासारखे वारकरी झाले आणि ते माझ्या कीर्तनात आले. म्हणून तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. या भजनानं काय झालं माहिती आहे का? पाप्यांची संख्या घटली. भजन ऐकलं की माणसाच्या मनस्थितीत बदल होतो आणि माणसाची मनस्थिती बदलली की त्याच्या आयुष्यातली परिस्थिती बदलत असते. आणि ही सगळी परिस्थिती बदलली. पूर्वी सगळे पापी होते, मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीसे झाले ओझे त्यांचे. मग देवानं सांगितलं काळजी करू नका, मी येणार आहे. आले ना, बऱ्याचदा आलेले आहेत. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवा आम्ही युगे युगे आले. देव पंढरपुरात आले. पंढरपुरात देव यायच्या अगोदर शंकराचार्य आणि देव येण्याचा कालावधी कदाचित जवळपास अलीकडं पलीकडं असेल. भगवंत तिथं पुंडलिकासाठी आले आणि भगवंत आल्यानंतर महाराष्ट्र धर्मामध्ये वारकरी पंथ वाढला, वारकरी तत्व वाढली. आणि तत्व ही मरत नसतात, त्याच्यामुळं ती आजपर्यंत टिकून आहेत. तत्वाधिष्ठित संप्रदाय आणि परमार्थात वारकरी जोपर्यंत आपण होत नाही, जोपर्यंत पंढरीला जात नाही तोपर्यंत काही वाटत नाही. पण एकदा का देव बघितला की मग मात्र माणसाच्या वृत्तीत बदल होतो. फक्त देवाला नीट बघत चला, मोबाईलमध्ये बघू नका. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की समोर वेगळ्या असतात आणि मोबाईलमध्ये वेगळ्या दिसतात. एक तर आपला मोबाईलच एवढा हातभर, त्याच्यात ते स्क्रीन त्याच्याही पेक्षा कमी आणि त्याच्यात देवाचा फोटो एवढूसा देव आहे का हो. तिथं गेल्यानंतर तो असा उभा बघितला ना की मान वर करूनच त्याचं तोंड बघावं लागतं. आणि तो फार देखणा आहे. त्याला बघितलं, त्याची एकदा का दृष्टी आपल्यावरती पडली ना की आपला दृष्टिकोन बदलतो. त्याला आपण बघितलं की आपल्याला सुख लागतं आणि त्यानं आपल्याला बघितलं की आपल्यावर त्याची कृपादृष्टी होते. आणि ज्याच्यावर कृपादृष्टी झाली देव त्याला सुख देतो, समाधान देतो. आणि आपण त्याला बघितलं तरी आपल्याला सुख आहे. आपल्याला सुख मिळावं नवल नाही हो. सुखानं सांगितलंय, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांचे भूक नवजे माझ्या सुखाचे ते सुख, चंद्रभागे तटी. पुंडलिका पाठी उभे ठाके. नाही, माझा वेळ संपलेला आहे. फक्त शेवटचा एवढा एक मुद्दा क्लिअर करते आणि माझी सेवा संपवते. सुखाचं सुद्धा सुख तो देव आहे. ज्ञानोबरायांना विचारलं, तुम्हाला सुख झालं का? आम्ही जाऊ, पण तुम्हाला अनुभव आहे का? पांडुरंगाला बघितल्यावर सुख मिळतं, पांडुरंगाला बघितल्यावर मन शांत होतं. तुम्हाला अनुभव आहे का? ज्ञानोबराय म्हणले, मला अनुभव आलाय म्हणूनच तुम्हाला सांगतोय. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी. तो हा विठ्ठल परमा, तो हा विठ्ठल परमा. रूप पाहता लोचनी सुख झाले. नाही, ते आपल्याला सूचना आली ना, त्याच्यामुळं बंद केला असेल. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. त्याला बघितल्यावर सुख लागतं. म्हणून तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. काय झाला बदल? तर तो जो वैकुंठाला जाणारा मार्ग जो खडतर होता तो सोपा झालाय. कलियुगात फक्त जप करायचा आहे, फक्त नामस्मरण करायचं आहे, दुसरं काय नाही. फक्त नामस्मरण करत असताना प्रेमानं आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. खरं तर पहिल्यांदा एवढंच जरी वारकऱ्यानं सांभाळलं ना तरी भजनामध्ये तुम्हाला काही अनुभव यायला लागतील. बऱ्याच साधकांना आलेले असतात. देव येतोच, अनेकांकडे आलाय, पण फक्त तुम्ही तुमचं कर्तव्य नाही चुकले पाहिजे. तुम्ही जर भजन नित्य नेमानं केलं ना तर लक्ष्मी वल्लभ तया जवळी. एक दृष्टांत सांगू का एका मिनिटात? सांगू ना. तुमच्याकडे बघते, त्यांच्याकडे बघते, कारण मला माहिती आहे ना सांगणारं कोण आहे, त्याच्यामुळं ह्या दोघांनी सांगा म्हणलं की मग सांगते. शेवटचा दृष्टांत सांगते. वृंदावनामध्ये कुंभनदास नावाचे एक साधू महात्मे होते आणि त्या कुंभनदासांची इतकी भक्ती, सकाळी स्नान संध्यादी उरकायचं
देवाचं भजन करायचं आणि 9 वाजता दरवाजा उघडायला जातो. 9 वाजता काय उघडतात? मी बऱ्याचदा वृंदावनला गेली आहे. वृंदावनला गेल्यानंतर मी तिथल्या माणसांना विचारलं, तुमचा कृष्ण 9 ते 12 फक्त दर्शन देतो, 12 ते 4 परत मंदिरं बंद करतो आणि परत संध्याकाळी 4-4:30ला मंदिरं उघडतो, ते 9 वाजेपर्यंतच. मधला वेळ काय करतो? म्हणजे रात्रभरही झोपतो आणि दुपारचाही झोपतो. तो काही पुणेकर आहे का एवढा झोपायला? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ताई, एक रास खान नावाचा एक मुसलमान व्यक्ती होता. तो अफगाणमधनं ज्या वेळेला इकडं आला त्यावेळेला म्हणजे रात्रीचा एवढा वेळ का झोपतो, सकाळी एवढा उशिरा मंदिरं का उघडतात, त्याचं कारण आहे. तो रसा खान इकडं आला आणि तो इकडं आल्यानंतर त्यानं ज्या वेळेला एका पानटपरीवरती कृष्णाची ती प्रतिमा बघितली त्यावेळेला त्याला कुतूहल वाटलं, केवढी गोड आहे ही प्रतिमा. त्यानं विचारलं, हा कोण आहे? त्यानं सांगितलं, आमच्या अख्ख्या भारतवर्षाचा हा युवराज आहे. आणि मग ते म्हणले, कुठं राहतो हा? मग त्यांनी सांगितलं की तो वृंदावनात राहतो. वृंदावनात तो गेला, पण त्याचा धर्म वेगळा असल्या कारणानं द्वारपालांनी त्याला सांगितलं, तुम्ही आज जाऊ शकत नाही. त्यावेळेला फार पाळायचे, आज जाऊ शकत नाहीत. मग त्यानं सांगितलं, मी आज जाऊ शकत नाही, पण तो तर बाहेर येत असेल ना? हो हो म्हणे, तो रात्रीचा येतो. रास क्रीडा करायला अजूनही कृष्ण बाहेर येतो म्हणे, रात्रीचा आल्यावर बघ. तो बिचारा रोज वाट बघायचा. त्याला वाटलं की कदाचित 1-2 महिने सुट्टीवर गेला असेल, नसेल आला. पण 2 महिने त्यानं इतकं तप्त साधन केलं की जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत तुझ्याच दारात बसेन. इथंच ज्यांनी जर मला कोणी चपाती टाकली, पोळी टाकली तर खाईन आणि अशीच साधना करेन, पण तू भेटत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही. तिथंच राहिले 2 महिना. शेवटी कृष्णाला दया आली आणि एके दिवशी रात्री मंदिरातनं बाहेर पडताना पिवळा पितांबर त्याला दिसला आणि मग त्याला वाटलं, वो पितांबरधारी यही है. आणि मग ते निघाले त्याच्या पाठोपाठ. निकुंजामध्ये गेले. तिथं रास क्रीडा, आतमध्ये तिथं प्रवेश नाही, गोपिकांशिवाय प्रवेश नाही, शंकराला प्रवेश नाही, बाकीच्यांचा तर सोडा. शंकरांना सुद्धा आत जाण्यासाठी नारदांनी गोपी बनवलं होतं. म्हणून आजही वृंदावनामध्ये शंकराचं मंदिर नाही आणि जे एकच गोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते पण गोपी रूपातला शंकर म्हणून गोपेश्वर महादेव आहे. गोपी रूपानं ते रास क्रीडा बघायला गेले, खेळायला गेले. आणि ज्या वेळेला त्या रसाखानांनी त्या दरवाजाच्या फटीतनं बघितलं, रात्रभर रास क्रीडा, रात्रभर कृष्ण नाचताना त्यांनी बघितला. तो फटीतनच बघितला. आणि मग जसं काही ते भगवंत तिथून माघारी गेले, जसं त्यांचं रूप बघितलं त्याला वेळ लागलं की आता ह्याला सोडून कुठं जायचं नाही, रोज याच्याबरोबर रास क्रीडा बघायला यायचं. याच्या इतकं देखणं रूप सोडून काय आयुष्यातलं सुख असणार आहे, आता इथंच राहायचं. आणि बरोबर 4 वाजल्यानंतर काकड्याला आले ना सगळे ब्राह्मण. हा लागला ना ओरडायला, ए बंद करा, बंद करा, ते भजन बंद करा. ब्राह्मण म्हणला, एकतर हा म्लेंच आहे, त्याच्यामुळे याला आपलं भजन बंद करायचं असेल. काय रे, तुझा काय संबंध? त्यावेळेला त्या साधू लोकांनी त्याला जाऊन विचारलं, का बंद करा म्हणतोय, कारण काय? तो म्हणला, कृष्ण आलाय 3:30 वाजता रासक्रीडा करून आणि तुम्ही लगेचच चालू केलं. अरे त्याला किमान थोडं झोपू तर द्या. मग एका साधूनं विचारलं की तुला रासक्रीडा दिसली का? म्हणे हो दिसली. कुठं दिसली? तर निकुंजामध्ये दिसली. आणि मग साधूंच्या लक्षात आलं, निकुंजाचं नाव साधका व्यतिरिक्त कुणालाच घेता येत नाही. ज्या अर्थी यानं निकुंजाचं नाव घेतलंय त्या अर्थी कृष्ण त्याला भेटलेत. मग किती वाजता मंदिर उघडायचं सांग? तो म्हणला 3:30 ते 8 वाजेपर्यंत कृष्ण झोपेल, तिथून पुढं तो आवरेल. तेव्हापासनं 9 वाजताच मंदिरं उघडायची परंपरा आहे. आपल्याकडे 4ला उघडतं, पण तिथली मंदिरं मात्र 9 वाजता उघडतात. आणि 12 ते 4 का बंद होतात? तर 12 ते 4 आजही लाखो गायी अशा आहेत वृंदावनामध्ये ज्या मोकळ्या फिरतात. तुम्ही कधी गेलात तर बघा, मोकळ्या फिरतात त्या गायी, त्यांचा कोणी मालक नाही. मग 12 ते 4 या वेळात कृष्ण गायी चारायला जातो असा समज आहे. मग तो गेला की तो दर्शन देत नाही, म्हणून 12 ते 4 मंदिरं बंद. आणि मग हे जे कुंभनदास आहेत ते सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 या वेळामध्ये रोज दर्शनाला जायचे आणि 12 ते 4 या वेळात शेती करायचे. जवळपास 40-50 वर्ष त्यांचा हा नित्यक्रम चालू राहिला. आणि एवढी सेवा बघून देव त्यांच्या घरी आले आणि त्यांची शेतातली कामं करायला